नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. तळोजे मजकूर येथील अतिशय पुरातन शिवमंदिर हे जीर्ण झालं होतं आणि त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी, ते मंदिर पाडण्यासाठी आज संकल्प करण्यात आलेला आहे. त्यासाठी अभिषेक करण्यात आलेला आहे, शस्त्रपूजा करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आमचे पुरोहित संजय भटजी यांच्या हस्ते हा अभिषेक करण्यात आलेला आहे. खरं म्हणजे एखादं मंदिर जेव्हा पाडायचं असतं त्यापूर्वी अभिषेक किंवा पूजा ही का केली जाते, त्याच आपल्याला अगोदर त्यांच्याकडनं मला जाणून घ्यायचं आहे. आपलं स्वागत आहे प्रभात पर्व न्यूजमध्ये. खरं म्हणजे हे शिवमंदिर आहे, अतिशय पुरातन शिवमंदिर आहे आणि अनेक लोकांचे हे मोठं श्रद्धास्थान आहे. बाजूला या ठिकाणी नदी आहे, स्मशान आहे, इथे हौद आहे, असं संपूर्ण वातावरण आहे आणि दशक्रिया घाट आहे, म्हणून सगळ्यांची श्रद्धा आहे. पंचक्रोशीतली अनेक लोक या ठिकाणी विधी करण्यासाठी येत असतात. या एकंदरीत मंदिराचं महत्त्व पाहता आता हे जीर्णोद्धार करण्याच्या परिस्थितीत आलं होतं. आज तुमच्या हस्ते अभिषेक झालेला आहे. काय सगळी वस्तुस्थिती आहे? मुळात म्हणजे पुरातन शंकर मंदिर आहे. पंचक्रोशीमध्ये ह्या मंदिराचं सर्वांची श्रद्धा आहे आणि हे शंकर मंदिर व्हावं हे सर्वांची इच्छा होती. तर योगायोगाने रामनवमीच्या दिवशी कदाचित रामचंद्रांच्या आणि शंकरांच्या दोघांच्या मनामध्ये आलं असेल आणि आपल्या सगळ्यांना वाटलं का आजचा मुहूर्त घ्यावा. तर हे शंकर मंदिर स्वयंभू असल्यामुळे त्याचा संकोचविधी होत नाही. संकोचविधी म्हणजे आपण जेव्हा नवीन मंदिर बांधतो तेव्हा ती मूर्ती काढण्यात येते, त्याला संकोचविधी म्हणतात. त्यामुळे ह्या संकोचविधी न होता ह्या देवाचा अभिषेक केला जातो. अभिषेक केला, पूजन केलं आणि आज्ञा त्यांच्या आशीर्वादाने मंदिर व्हावं म्हणून आपण एक नमस्कार करून भूमिपूजन केलं आहे. तर मंदिर फक्त काढलं जाईल, मूर्ती काढली जाणार नाही. त्यामुळे त्याचा संकोचविधी झाला नाही आणि हे पूजन करून आपण मंदिराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये भूमिपूजन केले, शस्त्रपूजन केलं आणि ज्या मंदिराला बांधण्याचं काम त्या विश्वकर्मांकडे दिलेलं आहे, आपण त्या विश्वकर्मांची पूजा करून त्यांना एक जबाबदारी दिलेली आहे का भगवंताच्या मूर्तीला कोणतीही इजा न होता तुम्हाला ते काम करायचं आहे, कोणत्याही व्यक्तीला कोणतीही इजा न होता काम करायचं आहे. आणि सगळ्या या ग्रामस्थ तसेच आजूबाजूच्या शेजारी सगळे ग्रामस्थ उपस्थित ज्येष्ठ मान्यवरांच्या सहभागाने सगळ्यांच्या पाठिंब्याने हे शंकराचं मंदिर होणार आहे. तर आशीर्वाद शेवटी भगवंताचाच आहे, करते आपल्याला फक्त निमित्त व्हायचं आहे. त्याच्यामुळे हे पुरातन मंदिर पुनर्निर्माण व्हावं यासाठी सगळ्या मोठ्या लोकांनी एक प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही सगळेजण सगळ्यांच्या प्रतिनिधी स्वरूपामध्ये सांगतो का आम्ही सगळे दादांच्या बरोबर आहोत, सगळ्या मोठ्या माणसांच्या बरोबर आहोत. त्यांनी करावं आणि भगवंत शेवटी त्यांचं हे मंदिर करून घेणार आहे. आज परमपूज्य यशवंत महाराज यांच्या हस्ते त्या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आणि ते मंदिर आता पाडलं जाणार आहे. खरं म्हणजे यासाठी पुढाकार गावचे या ठिकाणी बबनदादा पाटील, मी गावचे मुद्दाम या ठिकाणी म्हणतो की आमच्या गावच्या असल्याकारणाने या ठिकाणी बबनदादांनी पुढाकार घेतलेला आहे आणि सर्व गावकरी निश्चितच त्यांच्यासोबत आहेत. हे मंदिर होणार आहे, लवकरात लवकर झालं पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे. कशा पद्धतीने आपले ठरलेलं आहे? बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी धनाजी महाराजाने आपल्या सगळ्यांसमोर आम्ही संकल्प सोडला का बऱ्याच लोकांची इच्छा होती का हे मंदिर लवकरात लवकर व्हावं, कारण मंदिराची परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे आणि अशा परिस्थितीत सर्व भागातील आजूबाजूच्या गावातील मंदिरं झाली, पण हा प्राचीन काळचा मंदिर शिवमंदिर आपण करू शकत नव्हतो. हे मला सगळे लोक बाहेर टोचत होते, दादा तू सगळं करतो, स्वतःचं घर झालं, बाळासाहेबांचं मंदिर बांधलं आणि शिवाचं मंदिर कधी करायचं म्हणून मनात घेतलं. आणि त्या दिवशी मी सर्वांना बोलवलं इथे का आता आपण हा संकल्प करूया आणि मंदिराची उभारणी करूया. हा मंदिर बबन पाटील म्हणून एकटा माणूस आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा मंदिर होणार आहे. आपण सर्वांनी या मंदिर लवकरच व्हावा यासाठी प्रयत्न करायचे आहे. इथे सहकार्य करायचं आहे, एकाच कोणाचं हे इथे नाही, हे सर्व तळोजा मजकूर ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या सर्व लोकांचं हे मंदिर आहे. या मंदिराला असं महत्त्व आले, रोज 3 ते 4 दशक्रिया इथे होतात. 2 नद्यांचा संगम आहे महाराज, मस्त त्या बाजूला हौद प्राचीन काली. या सगळ्या गोष्टी सुशोभित करण्याचं एक देवाने मनात आणलंय. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ते मी पुढे नेणार आहेत. मी महाराजांना रात्री विनंती केली का आपण यावं आणि आपल्या हस्ते हे कार्य पुढे जावे. मला कल्पना होती खोबाजी पाटील इथे बसलेले आहेत
आमच्या कुटुंबात मध्ये दुःख घटना घडलेलं उद्या होणार की नाही, करणार की नाही अशा शंका होत्या. मी खोबाजी पाटलांना फोन केलं, तो बोलतो दादा तसं काहीच नाही, हे पूजा तुम्ही करू शकता. कारण आज एवढा मोठा गाव आहे, आज उद्या काय घटना घडेल काय घडेल तर तो मुहूर्त लागला नसता. पण मी सर्व पाटील कुटुंबाची माफी मागतो आणि आजचा आपण संकल्प करून मी आपल्याला शब्द देतो. सर्व लोक मला विचारत होते तू 16 महिन्यात कॉलेज एवढा मोठा कसा बांधला. तर मी महाशिवरात्रीकडे जाणार नाही, तुम्हाला 4 ते 5 महिन्याचे मंदिर मी उभा करून दिल्याशिवाय राहणार नाही. त्याला आपल्या सर्वांचं सहकार्य असू दे. काय चुका होतात, काय टीका मला काय बोलतात, कशाला तोडतात, काय घेणं असं तसं बरंच मला हे आजची घटना येईपर्यंत बरंच मला फोन येते, बरंच काय पाहिजे ते झालं तर असंच झालं पाहिजे. मला जे होईल माझ्या ताकदीने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने ते मी आज संकल्प सोडलेला आहे आपल्या सर्वांच्या. तर आपला सर्वांचा आशीर्वाद असू द्या एवढीच विनंती करतो आणि 2 दिवसात कामाला सुरुवात करू. बरं, या ठिकाणी आमचे महाराज आहेत, महाराजांकडनं सुद्धा आपण ऐकलं. खरं म्हणजे एक कार्बन डेटिंग म्हणून एक पद्धत आहे, त्याच्यामध्ये काय होतं की ते मंदिर किती पुरातन आहे ते शोधलं जातं. आणि मला खात्री आहे जर ते कार्बन डेटिंग जर केली तर त्यामध्ये हे मंदिर साधारण 2 ते 2.5 हजार वर्षापूर्वीची ही इथली शिवलिंग असणार आहे असं वाटतं, असं या ठिकाणी म्हणता येईल. आपण ह्या मंदिराचे म्हणजे लहानपणापासून ही सगळी मंडळी इथे दर्शनाला येत असतात. आज ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प घेण्यात आलेला आहे. काय वाटतं? आज एक आनंदाचा दिवस आहे. गंमत अशी आहे का आज पर्वणी आहे, पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती आणि रामनवमी. म्हणजे रामनवमीला घेऊन म्हणजे प्रभू रामचंद्राला घेऊन शिव आज इथे उत्तीर्ण होतात, म्हणजे दोघांची भेट झालेली आहे. आणि ह्या पर्वणीमध्ये दुग्ध शर्करा योग असल्यामुळं आज खरोखर दादांच्याकडं पाहू गेलो ना आपण तर आत्ताच एक मोठा राष्ट्रीय कार्यक्रम झाला आपल्याकडं. दादांनी पुढाकार घेतला आणि तो कार्यक्रम मला माहीत आहे दादांनी पूर्ण केला 90% आणि 10% आपण केले असेल. तर खरोखर दादांसारखी माणसं आपली जवळची माणसं असतात ना, एका वेळेला बोललोय आपल्याला आपल्या जवळची माणसं आपल्याला ओळखता येत नाही आणि त्यांना थोडंसं मान देणं काय आपलं अगत्य कर्तव्य आहे ना. मग का देऊ नये मान आपण? त्यांचं तुम्ही हे करणार ते करणार म्हणजे आपल्या समाजाला ज्या खोडी असतात ना, मला वाटतं त्यांनी त्या टाकून द्याव्यात. आणि चांगली माणसं आहेत त्यांना बरोबर घेऊन दादा 100% हा काम पूर्ण करतील. कारण तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. आता सगळे शरण आलात आपण. आणि हे एकट्याचं नव्हे, कदाचित हा जो परिसर आहे ना त्या परिसराचं मंदिर आहे. तसं सगळ्या परिसराने या मंदिरावर मदत करावी. भगवान शंकर तुम्ही बोलताना 12व्या शतकातलं मंदिर असू शकतोय, ज्ञानोबारायांच्या काळातलं म्हणजे त्या काळातलं ते मंदिर असू शकतो ते. तर ही एवढी वर्षे झाला असतीलच, कारण आम्ही इथे येत असताना इथे ते याच्या त्या दगडीच्या फरशा, आता तुम्ही लादी बसवली याला, पण ते दगडीचे संपूर्ण दगड लागलेले याला. हे खाली देखील आपल्याला दगड भेटतील, अशा फरशा भेटतील दगडीच्या मोठ्या मोठ्या. तर असं हे पुरातन आहे आणि हे होणं अगत्याचं. आले देवाजीच्या मनात, इथे कोणाचे आले त्यांच्या मनात, म्हणजे तुमच्याही मनात आलं, तुमची अपेक्षा पूर्ण होणार आहे, माझी अपेक्षा पूर्ण होणार आहे, दादा पूर्ण करणार आहेत. दादानी सांगितलेलं, तुम्ही सांगितलेलं काम आम्ही करण्याला उत्तीर्ण आहोत. कुठलंही काम सांगा आम्ही तयार आहोत. रामकृष्ण आहे. तर हे तळोजी मजकूरचं पुरातन शिवमंदिर सर्वांची इच्छा होती आणि त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी आज संकल्प सोडून हे मंदिर लवकरच पाडण्याचं काम सुरू होणार आहे. परंतु मंदिरातली जी मुख्य म्हणजे शिवलिंग जे आहे त्याला कुठल्या पद्धतीने इजा किंवा ते हलवण्यात येणार नाही. सर्वांना आजचा क्षण अतिशय आनंदाचा आहे. धन्यवाद.